Hello, dear student. My name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKD's Yashwantrao Sawan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Automobile Engineering. We have already started our unit number 2nd and this is a lecture number 6. ठीक आहे, आपला जो काय सेकंड युनिट आहे ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टम हा ऑलरेडी आपण चालू केलेला आहे आणि आजचे 6वं लेक्चर आहे. ह्या टॉपिकचं वेटेज आहे 14 मार्काचं. तर आपण लास्ट लेक्चरला क्लच म्हणजे काय असतो, क्लचची काय गरज आहे, त्याचबरोबर क्लासिफिकेशन ऑफ क्लच काय काय आहेत आणि प्रत्येक क्लचचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपण लास्ट लेक्चर्स मध्ये बघितलं होतं. तर त्याचप्रमाणे आता ट्रान्समिशन सिस्टम मधला अजून एक महत्वाचा जो एलिमेंट आहे गिअर बॉक्स, त्याला आपण आजच्या लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत. तर बघा, आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत डेफिनेशन अँड नीड ऑफ गिअर बॉक्स. तर गिअर बॉक्स म्हणजे काय असणार आहे आणि त्याची गरज काय आहे हे आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर व्हेरियस रेजिस्टन्स ऍक्टिंग ऑन द व्हेकल. तर व्हेकल ज्यावेळी मूव्ह होत असती तर व्हेकल मूव्ह होत असताना त्याच्यावरती वेगवेगळे रेजिस्टन्स ऍक्ट होत असतात. मग ते रेजिस्टन्स कोणकोणते आहेत ते देखील आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर ट्रॅक्टिव्ह एफर्ट म्हणजे काय आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे काय, तर त्याचं काय मिनिंग होतं, त्याची काय डेफिनेशन होती ते देखील आपण बघणार आहोत. त्याचबरोबर ट्रॅक्टिव्ह एफर्ट आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्सचं आपण व्हेरिएशन स्टडी करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू स्पीड. तर स्पीड नुसार कशा पद्धतीने ट्रॅक्टिव्ह एफर्ट आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स मध्ये काय चेंज होत असतात ते देखील आपण आजच्या लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत. तर आपण 1 बाय 1 हे पॉइंट्स आपण डिस्कस करत जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया नीड ऑफ द गिअर बॉक्स. तर गिअर बॉक्सची काय गरज आहे हे आपण सगळ्यात पहिल्यांदा स्टडी करूया. बघा, ही एक आपली व्हेकल आहे आणि व्हेकल ज्यावेळी रेस्ट पोझिशनला असेल आणि रेस्ट पोझिशन नंतर आपल्याला काय करावं असेल, व्हेकल अशा पद्धतीनं मूव्ह करायची असेल. तर बघा, इनिशियली व्हेकल तुमची रेस्ट कंडिशनला होती. रेस्ट कंडिशन नंतर तुम्हाला जर अशा पद्धतीनं व्हेकल तुमची मूव्ह करायची असेल तर तुम्हाला काय लागणार आहे, त्यावेळी मॅक्सिमम टॉर्क द्यावा लागणार आहे, जेणेकरून तुमची व्हेकल रेस्ट पासून मोशन मध्ये येणार आहे. ठीक आहे, मग हे आपण इनिशियली लागणारा टॉर्क जर बघितलं त्याला आपण रिक्वायर्ड टॉर्क म्हणलो. तर या ग्राफनुसार बघा तो कशा पद्धतीने येईल. इथं आपण एक ग्राफ घेतोय, त्याच्यामध्ये टॉर्क वर्सेस इंजिन स्पीड आहे आणि इनिशियली आपल्या व्हेकलला मूव्ह करण्यासाठी जो काय लागणारा टॉर्क आहे तो इथं तुम्हाला इथं दिसत आहे. तर हा दिस इज युअर रिक्वायर्ड टॉर्क. पण आपण आपल्या व्हेकलमध्ये ऍज अ आयसी इंजिन प्राईम सोर्स म्हणून वापरत असतो आणि आयसी इंजिनच्या फीचरनुसार आयसी इंजिनचं एक अशी प्रॉपर्टी आहे की ज्याप्रमाणे इंजिन रन व्हायला चालू होईल 0 RPM पासून, जसं त्याचं स्पीड वाढत जाईल तसं त्याचा टॉर्क वाढत असणार आहे. त्यावेळी इनिशियल टॉर्क कमी असणार, जसं प्रमाणे स्पीड वाढत जाईल त्याप्रमाणे त्याचा टॉर्क वाढत जाणार आणि एका ठराविक RPM तो जो काही टॉर्क आहे तो मॅक्सिमम असणार, पीक व्हॅल्यूला जाणार आणि तिथून पुढे पुन्हा जर स्पीड वाढत गेली तर तो टॉर्क काय होणार आहे, पुन्हा तो खाली येणार आहे, ड्रॉप होणार आहे. ठीक आहे, मग बघा जर त्या ग्राफ मध्ये बघायला गेलं तर तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता की इंजिनचं टॉर्कचं व्हेरिएशन ह्या ग्राफनुसार इंडिकेट केलेलं आहे की इनिशियली काय आहे, तुमचं स्पीड कमी असेल त्यावेळी टॉर्क देखील कमी असणार आहे. जसं स्पीड वाढत जाईल त्याप्रमाणे काय होईल, तुमचा टॉर्क वाढत जाणार आहे आणि तो एका ठराविक स्पीडला ठराविक RPM तो मॅक्सिमम होईल, जसं की तुम्हाला इथे दिसतोय, आणि त्यानंतर काय होईल, तो परत कमी येणार आहे. तर हे जे काही स्पीड आहे, ठीक आहे, आपण जर इथं प्रोजेक्ट केलं तर जवळपास बघा आपण असं कन्सिडर करू की 4000 RPMच्या आसपास तुम्हाला काय भेटणार आहे, मॅक्सिमम टॉर्क भेटणार आहे. मग आपलं जे काही इंजिन स्टार्ट होल्यानंतर डायरेक्टली 4000 RPM नाही अचीव्ह करणार, तर ते काय करेल, 0 RPM पासून स्टार्ट करेल. मग ज्यावेळी आपण इंजिन स्टार्ट केलं, इंजिन स्टार्ट केल्यानंतर जर डायरेक्टली आपण इंजिन जर ट्रान्समिशन सिस्टम न करता डायरेक्टली आपण जर व्हील्सला कनेक्ट केलं तर ते काय होणार नाही, इंजिन तुमचं व्हेकल पुढे प्रोपेल होणार नाही, कारण इंजिनला काय होणार नाही, तेवढा टॉर्क जनरेट करायचा होणार नाही ऍट द लो स्पीड. ठीक आहे, म्हणून आपण काय करत असतो, गिअर बॉक्स ज्यामध्ये इन्स्टॉल करत असतो, जेणेकरून गिअर बॉक्स काय करणार आहे, अकॉर्डिंग टू युअर व्हेकल कंडिशन, व्हेकलच्या रनिंग कंडिशन नुसार लागणारा टॉर्क आणि स्पीड याच्यामध्ये व्हेरिएशन करायचं काम कोण करणार आहे, गिअर बॉक्स करणार आहे. ठीक आहे, मग त्या पद्धतीने जर आपण डिफाईन करायला गेलं तर गिअर बॉक्सला आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो. गिअर बॉक्स काय आहे, गिअर बॉक्स एक डिव्हाइस आहे विच प्रोव्हाइड नेसेसरी व्हेरिएशन टू द ड्रायव्हिंग टास्क. बघा तशा पद्धतीने आपण त्याला डिफाईन करू शकतो. गिअर बॉक्स इज अ डिव्हाइस विच प्रोव्हाइड नेसेसरी व्हेरिएशन टू ड्रायव्हिंग टॉर्क्स अकॉर्डिंग टू द ऑपरेटिंग कंडिशन. ज्याप्रमाणे ऑपरेटिंग कंडिशन्स आहेत त्याप्रमाणे लागणारा टॉर्क व्हेरिएशन प्रोव्हाइड करायचं काम कोण करणार आहे, गिअर बॉक्स करणार आहे. तर जनरली जर गिअर बॉक्स मध्ये बघायला गेलं तर जनरली आपण काय करत असतो, 3 ते 5 हे फॉरवर्ड गिअर्स असतात आणि एक रिव्हर्स गिअर त्याच्यामध्ये असतो. मग आपण कसं म्हणू शकतो, गिअर बॉक्स प्रोव्हाइड्स 3 to 5 फॉरवर्ड अँड 1 रिव्हर्स गिअर्स. ठीक आहे, इन जनरल अशा पद्धतीनं 3 ते 5
फॉरवर्ड गिअर्स असतात आणि एक रिव्हर्स गिअर त्याच्यामध्ये असणार आहे. जर लोकेशन वाईज जर बघायला गेलं तर आपण ज्या प्रमाणात ट्रान्समिशन सिस्टम आपण पूर्ण स्टडी केलेली आहे व्हेकलच्या लेआउटमध्ये, तर बघा व्हेकलच्या लेआउटमध्ये कशा पद्धतीने असणार आहे, तर इंजिन असेल, तुमचा क्लच असेल, मग गिअर बॉक्स, मग प्रोपेलर शाफ्ट आणि तुमचे डिफरन्शियल आणि रिअर व्हील असणार आहे. मग लोकेशन ऑफ द गिअर बॉक्स बघायला गेलं तर इट इज इन बिटवीन क्लच अँड युअर प्रोपेलर शाफ्ट. तर आपण असं म्हणू शकतो द लोकेशन ऑफ गिअर बॉक्स इज इन बिटवीन क्लच अँड प्रोपेलर शाफ्ट. तर हे त्याच्या लोकेशनच्या बाबतीत झालं. तर इन जनरल बघा जो काही व्हेरिएशन टॉर्क असणार आहे आपल्या व्हेकलला लागणाऱ्या कंडिशन नुसार ते प्रोव्हाइड करायचं काम कोण करणार आहे, गिअर बॉक्स करणार आहे. ठीक आहे. मग याच्यानंतर आता पुढचा पार्ट आपण बघूया, रेजिस्टन्स टू ओव्हरकम. ठीक आहे. मग ज्यावेळी आपली व्हेकल मूव्ह होत असणार आहे, व्हेकल मूव्ह होत असताना त्या व्हेकलवरती काय होत असतात, वेगवेगळे रेजिस्टन्स त्याच्यामध्ये ऍक्ट होत असतात. ठीक आहे. वेगवेगळे फोर्स त्याला अपोज करत असतात. मग ते अपोज करणारे जे काही फोर्स आहेत त्या फोर्सला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ऍज द रेजिस्टन्स. ठीक आहे. मग आपला जे काही इंजिन आहे त्याला जो काही टॉर्क प्रोड्यूस करायचा आहे, जी काय पॉवर प्रोड्यूस करायची आहे ती कशी प्रोड्यूस करावी लागणार आहे, त्या रेजिस्टन्सला अपोज करून पुढे जाण्यासाठी जितकी पॉवर लागणार आहे तितकी त्याला प्रोड्यूस करायला लागणार आहे. तर बघा आपण कसं म्हणू शकतो मग की व्हेन व्हेकल मूव्स देअर इज अपोजिंग फोर्स ऑन द व्हेकल इज नोन ऍज अ रेजिस्टन्स. व्हेकल ज्यावेळी मूव्ह होत असेल त्यावेळी त्याच्यावरती जे काही अपोजिंग फोर्सेस असणार आहेत त्या सगळ्या फोर्सेसला आपण काय म्हणणार आहोत, रेजिस्टन्स फोर्स असं म्हणणार आहोत किंवा रेजिस्टन्स असं म्हणणार आहोत. मग आपलं जे काही इंजिन आहे त्याला काय करायला पाहिजे, ट्रॅक्टिव्ह एफर्ट इतका प्रोव्हाइड करायला पाहिजे जो काय करेल त्या सगळ्या रेजिस्टन्सला ओव्हरकम करून पुढे जाणार आहे. बघा द इंजिन हॅज टू प्रोड्यूस ट्रॅक्टिव्ह एफर्ट टू ओव्हरकम दिस रेजिस्टन्स इन ऑर्डर टू ऍडव्हान्स द व्हेकल. आपली व्हेकल पुढे जाण्यासाठी ऍडव्हान्स करण्यासाठी आपल्याला त्या रेजिस्टन्स पेक्षा जास्त ट्रॅक्टिव्ह एफर्ट्स आपल्याला प्रोव्हाइड करावा लागणार आहे. ठीक आहे. तर मग इन जनरल जर आपण बघायला गेलं तर असे कोणकोणते रेजिस्टन्स असणार आहेत जे आपल्या व्हेकलवरती ऍक्ट होणार आहेत, तर बघा त्याच्यामध्ये 4 महत्वाचे रेजिस्टन्स असणार आहेत. मग त्यामध्ये वन बाय वन बघायला गेलं तर सगळ्यात पहिल्यांदा येणार आहे तुमचा विंड रेजिस्टन्स, दुसरा आहे ग्रेडियंट रेजिस्टन्स, तिसरा आहे रोलिंग रेजिस्टन्स आणि चौथा आहे टोटल रेजिस्टन्स. तर हे 4 पद्धतीचे रेजिस्टन्स तुमच्या काय होणार आहेत, व्हेकलवरती ऍक्ट होणार आहेत. तर आपण काय करूया, वन बाय वन तुमचा जो काय रेजिस्टन्स आहे ते सगळे स्टडी करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा विंड रेजिस्टन्स. तर विंड रेजिस्टन्स आपण कसं म्हणू शकतो की ज्यावेळी आपली व्हेकल काय होणार आहे, मूव्ह होत असणार आहे त्यावेळी एअरचा जो काय अपोज आहे, एअरचा जो काय अपोजिट फोर्स आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला आपण म्हणणार आहोत विंड रेजिस्टन्स. तर बघा तुम्ही या डायग्राम मध्ये म्हणू शकता ज्यावेळी आपली व्हेकल या डायरेक्शन मध्ये मूव्ह आहे, दिस इज अ डायरेक्शन ऑफ द व्हेकल, आणि व्हेकल मूव्ह होत असताना एअर काय करणार आहे, एक अपोजिट फोर्स याच्यावरती ऍक्ट करणार आहे जेणेकरून याच्या फॉरवर्ड मोशनला काय क्रिएट करणार आहे, डिस्टर्बन्स क्रिएट करणार आहे, रेजिस्टन्स क्रिएट करणार आहे. मग आपण एअर रेजिस्टन्सला कसं डिफाईन करू शकतो, द रेजिस्टन्स ऑफर बाय एअर while moving the vehicle is called as a air resistance or wind resistance. तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, the resistance offered by air while moving the vehicle is called as wind resistance or it is also known as a air resistance. ठीक आहे. मग हा जो काय एअर रेजिस्टन्स आहे, विंड रेजिस्टन्स म्हणा किंवा एअर रेजिस्टन्स म्हणा, तो कशावरती डिपेंड असला पाहिजे, तर तुमची जी काय व्हेकल आहे त्याचा शेप कसा आहे, त्याची साईज कशी आहे आणि त्याचबरोबर तुमची व्हेकल किती स्पीडने जात आहे, तर ह्या तिन्ही फॅक्टरवरती तुमचं काय असणार आहे, एअरचा किंवा विंडचा रेजिस्टन्स डिपेंड्स असणार आहे. तर बघा आपण असं म्हणू शकतो, इट डिपेंड्स अपॉन द साईज अँड शेप ऑफ द व्हेकल बॉडी अँड स्पीड ऑफ द व्हेकल थ्रू द विंड. ठीक आहे. तुमच्या शेप आणि साईज वरती डिपेंड्स असणार, त्याचबरोबर व्हेकलच्या स्पीड वरती देखील डिपेंड्स असणार आहे. पण इन जनरल जर बघायला गेलं तर तुमच्या व्हेकलचा जो काही शेप आहे, शेप असेल, बॉडी असेल, तर ती कॉन्स्टंट असते, ती कधीही चेंज होत नाही. त्यामुळं आपण एअर रेजिस्टन्स किंवा विंड रेजिस्टन्सचा जो काही इफेक्ट आहे होणारा शेप आणि साईज मुळे तो आपण काय करतो, जनरली निग्लेक्ट करतो आणि स्पीड ऑफ द व्हेकल आपण काय करत असतो, त्याच्यावरती फोकस करत असतो. ठीक आहे. मग त्याप्रमाणे आपण काय म्हणू शकतो बघा, विंड रेजिस्टन्सच्या बाबतीत इन प्रॅक्टिस द विंड रेजिस्टन्स इज टेकन टू बी प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ व्हेकल स्पीड. ठीक आहे. ज्याप्रमाणे आपण शेप आणि साईजचा जो काय फॅक्टर आहे तो काय करतो, निग्लेक्ट करतो, कारण त्याचा जे काय शेप साईज आहे तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. मग आपण फक्त स्पीड नुसार विंड रेजिस्टन्स ठरवत असतो आणि त्याप्रमाणे काय येणार आहे, मग इन प्रॅक्टिस मध्ये विंड रेजिस्टन्स इज टेकन टू बी प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द व्हेकल स्पीड. व्हेकल स्पीडच्या स्क्वेअर नुसार तो काय होणार आहे, प्रोपोर्शनेट असणार आहे. मग याचा अर्थ असं म्हणू शकतो की आपण की ज्याप्रमाणे व्हेकलचं स्पीड कमी असेल त्यावेळी एअरचा रेजिस्टन्स, विंड रेजिस्टन्स देखील कमी असणार.
एअरचं व्हेकलचं स्पीड जर वाढलं तर त्याप्रमाणे विंडचा रेजिस्टन्स देखील वाढणार आहे. तर तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता. तर यामध्ये बघा स्मॉल फॉरवर्ड स्पीड, जर आपलं स्पीड कमी असेल तर स्मॉल एअर रेजिस्टन्स, तर एअर रेजिस्टन्स काय असणार आहे, स्मॉल असणार आहे. आणि फॉर द लोअर स्पीड आपण जनरली जो काय विंड रेजिस्टन्स आहे तो आपण निग्लेक्ट करू शकतो. पण ज्यावेळी आपलं जे काय स्पीड आहे, स्पीड जर व्हेकलचं इन्क्रीज झालं फॉर लार्ज फॉरवर्ड स्पीड देर विल बी अ लार्ज एअर रेजिस्टन्स, त्यावेळी तुमच्या एअरचा रेजिस्टन्स काय असणार आहे, जास्त असणार आहे आणि तो कन्सिडरेबल असणार आहे. बघा मग ह्याच्यावरून आपण दोन कन्क्लुजन काढू शकतो. When vehicle speed is low, the wind resistance is very small and can be neglected. But when the vehicle speed is high, it has very important and it is a considerable. ठीक आहे. तर याप्रमाणे आपण कसं सांगू शकतो की जर व्हेकलचं स्पीड वाढलं त्याप्रमाणे विंडचा रेजिस्टन्स देखील वाढणार आहे. मग हे जर एका ग्राफद्वारे बघायला गेलं तर बघा कशा पद्धतीने येणार आहे. द व्हेरिएशन ऑफ विंड रेजिस्टन्स विथ द स्पीड ऑफ द व्हेकल इज शोन इन द फिगर, म्हणजे ह्या प्रमाणात येणार आहे. त्या ग्राफ मध्ये बघा कसं केलेलं आहे की या ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस वरती आपण स्पीड ऑफ द व्हेकल घेतलेला आहे आणि वाय ऍक्सिस वरती आपण विंड रेजिस्टन्स घेतलेला आहे. मग ज्याप्रमाणे तुमची व्हेकलची स्पीड वाढणार आहे त्याप्रमाणे रेजिस्टन्स जो काय असणार आहे तो देखील वाढणार आहे. तर तुम्ही या कर्व वरून बघू शकता ऍट झिरो स्पीड, जर तुमची स्पीड काय आहे, ओरिजिन आहे, तर झिरो स्पीडला तुमचं विंड रेजिस्टन्स नसणार आहे. ज्याप्रमाणे तुमची स्पीड इन्क्रीज होत जाईल, वाढत जाईल, त्याप्रमाणे स्क्वेअर ऑफ द व्हेलॉसिटीने तुमचं काय होत जाणार आहे, अशा पद्धतीने विंड रेजिस्टन्स काय होत गेलेला आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. ठीक आहे. तर समजा एका पर्टिक्युलर स्पीडला आपल्याला जर विंड रेजिस्टन्स आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण काय करू शकतो, असा एक सेक्शन घेतला आणि इथं जे काय विंड स्पीड असणार आहे तुमच्या व्हेकलचं त्यानुसार इथं आपल्याला मिळणार आहे तुमचा विंडचा रेजिस्टन्स. तर आपण इकडे याला प्रोजेक्ट करून विंड रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. हा तुमचा पहिला रेजिस्टन्स झाला. आता आपण येऊया तुमच्या सेकंड रेजिस्टन्स कडे. तर सेकंड रेजिस्टन्स कडे बघा कसं असणार आहे. ज्यावेळी आपली जी काय व्हेकल आहे, व्हेकल प्लेन, सेकंड रेजिस्टन्स तुमचा ग्रेडियंट रेजिस्टन्स आहे आणि ज्यावेळी आपली व्हेकल प्लेन सरफेसवरनं मूव्ह होत असणार आहे त्यावेळी त्या व्हेकलचा जो वेट असणार आहे त्याला एक आपला नॉर्मल कॉम्पोनंट असणार आहे. बघा कशा पद्धतीने तो असेल. बघा अशा पद्धतीने तुमची व्हेकल मूव्ह होत आहे आणि त्याचा जो काय वेट आहे त्याला बॅलन्स करणारा एक नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल कॉम्पोनंट असणार आहे. हे कधी आहे, ज्यावेळी तुमचं व्हेकल काय आहे, पॅरलल टू द रोड सरफेस, ही काय तुमचा रोड आहे त्या रोडला तुमची व्हेकल काय व्हायला लागली, पॅरलली मूव्ह होत असेल तर. मग ज्यावेळी व्हेकल जर आपल्या इन्क्लाइंड रोडवर जर मूव्ह होत असेल तर काय होईल, मग तुम्हाला फोर्स काय करावे लागेल, रिझॉल्व्ह करावे लागतील आणि त्या वेटमुळे त्याचे दोन कॉम्पोनंट येणार आहेत. बघा अशा पद्धतीने जर तुमची व्हेकल जर एखादा ग्रेडियंट किंवा स्लोप वर जात असेल तर तुमचे दोन कॉम्पोनंट्स येणार आहेत. ठीक आहे. मग ह्या दोन कॉम्पोनंट पैकी हा जो कॉम्पोनंट असणार आहे, ठीक आहे, हा कॉम्पोनंट काय करणार आहे, तुमच्या व्हेकलला काय करेल, तो पुल करण्याचा प्रयत्न करणार आहे, खाली पुल करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो एक रेजिस्टन्स ऑफर करणार आहे. तर त्या रेजिस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत, इट इज नोन एज अ ग्रेडियंट रेजिस्टन्स. ठीक आहे. मग बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, when the vehicle travels hill up, a component of its weight work in the direction opposite to the motion and additional effort required to overcome this weight component is called as gradient resistance. ज्यावेळी आपली व्हेकल एखाद्या ग्रेडियंट वरनं मूव्ह होत असणार आहे त्यावेळी वेटचा एक कॉम्पोनंट काय करणार आहे, तुमच्या डायरेक्शनला अपोज करायचं काम करणार आहे आणि तो जो काय अपोज करणारा कॉम्पोनंट आहे त्याला ओव्हरकम करण्यासाठी जो काय आपल्याला फोर्स लावायला लागेल तो फोर्स म्हणजेच काय असणार आहे, तो एफर्ट म्हणजे काय असणार आहे, तुमचा ग्रेडियंट रेजिस्टन्स असणार आहे. ते आपल्याला ओव्हरकम करावं लागणार आहे. ठीक आहे. मग ग्रेडियंट रेजिस्टन्स जर आपण बघितलं तर आपण काय घेतो असतो बघा, ग्रेडियंट रेजिस्टन्स इज कॉन्स्टंट ऍट ऑल द स्पीड अँड डिपेंड्स अपॉन द इन्क्लिनेशन ऑफ द रोड सरफेस. मग आपण जो काय ग्रेडियंट रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू घेत असतो ती काय असते, इट इज अ कॉन्स्टंट फॉर ऑल द स्पीड. मग आपण म्हणू शकतो मग ग्रेडियंट रेजिस्टन्स इज अ कॉन्स्टंट ऍट ऑल द स्पीड अँड डिपेंड्स अपॉन द इन्क्लिनेशन ऑफ द रोड सरफेस. तर रोड सरफेसच्या इन्क्लिनेशन वरती काय असणार आहे, डिपेंड्स असणार आहे. ठीक आहे. तर हे दुसरा रेजिस्टन्स झाला. आता आपण जाऊया तिसऱ्या रेजिस्टन्स कडे. ठीक आहे. तिसरा रेजिस्टन्स तुमचा आहे रोलिंग रेजिस्टन्स. बघा याच्यामध्ये कसं असणार आहे, ज्यावेळी तुमचे व्हेकलचे जे काही टायर्स असणार आहेत, ठीक आहे, व्हेकलमध्ये काहीच वेट नाही आणि व्हेकल वरती आपण ज्यावेळी सगळी पूर्ण व्हेकल एकदा सुपरस्ट्रक्चर बसलं सगळ्या कॉम्पोनंट मुळे काय होणार आहे, तुमचे टायर थोडे काय होणार आहे, डिफॉर्म होणार आहेत. कशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला तुमचे टायर जे काय डिफॉर्म झालेले दिसत आहेत. कशामुळं,
बिकॉज ऑफ द वेट ऑफ दिस व्हेकल, तुमच्या व्हेकल वेटमुळे असेल, ठीक आहे, किंवा ह्याच्यामध्ये काय असणार आहे, लोडमुळे असणार आहे. तर अशा पद्धतीचं डिफॉर्मेशन झाल्यानंतर ज्यावेळी तुमची व्हेकल फॉरवर्ड मूव्ह होत असणार आहे त्यावेळी काय करणार आहे, इथं तुम्हाला एक रेजिस्टन्स ऑफर होणार आहे आणि त्याच रेजिस्टन्सला आपण काय म्हणत असतो, रोलिंग रेजिस्टन्स असं म्हणत असतो. तर बघा एका फिगरमध्ये तुम्हाला दिसेल की ड्यू टू द डिफॉर्मेशन ऑफ द व्हील, ठीक आहे, डिफॉर्मेशन ऑफ द टायर्स अँड रोड्स, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला रोलिंग रेजिस्टन्स ऑफर होणार आहे. तर मग याच्यावरून आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो बघा, रोलिंग रेजिस्टन्स, the rolling resistance is due to the deformation of road and tire and dissipation of energy through the impact. तर इम्पॅक्ट मुळे असेल किंवा त्या टायरचं होणारं डिफॉर्मेशन असेल, कंटिन्युअस डिफॉर्मेशन होत असतं, त्याच्यामुळे जो काय आहे शेप चेंज होत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ॲज अ रोलिंग रेजिस्टन्स. मग हा रोलिंग रेजिस्टन्स कोणकोणत्या पॅरामीटरवरती डिपेंड्स असणार आहे, तर जनरली तो 3 पॅरामीटरवरती डिपेंड्स असणार आहे. तर बघा, इट डिपेंड्स अपॉन कुठले कुठले 3 पॅरामीटर्स आहेत, नेचर ऑफ द रोड सरफेस, तुमचा रोड सरफेस कसा आहे त्याच्यावरती ते डिपेंड्स असणार आहे. त्यानंतर नेचर ऑफ द टायर, तुमचं टायर कोणत्या पद्धतीचं आहे त्यामध्ये डिपेंड्स असणार आहे. त्याचबरोबर वेट ऑफ द व्हेकल इन्क्लुडिंग लोड, तुमच्या व्हेकलचं वेट, त्याचबरोबर त्यामध्ये काय असणार लोड, ह्या 3 फॅक्टरवरती तुमचा जनरली रोलिंग रेजिस्टन्स काय असतो, डिपेंड्स असणार आहे. मग आपण प्रॅक्टिकल मी घेत असताना त्याची काय घेत असतो, रोलिंग रेजिस्टन्सची जी काय व्हॅल्यू आहे ती आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल घेत असतो तुमच्या वेट बरोबर. बघा, मग rolling resistance is generally taken as directly proportional to the weight of the vehicle and load. व्हेकल मध्ये असणारं व्हेकलचं जे काय वेट आहे आणि लोड आहे याच्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण रोलिंग रेजिस्टन्सची व्हॅल्यू घेत असतो. मग आपण असं म्हणू शकतो बघा, रोलिंग रेजिस्टन्स ऑफ द व्हेकल मे बी कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू स्पीड ऑफ द व्हेकल. मग आपण घेताना काय करणार आहे, स्पीडच्या बाबतीत बघायला गेलं तर रोलिंग रेजिस्टन्स आपण काय म्हणू शकतो, रोलिंग रेजिस्टन्स टू द व्हेकल मे बी कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू द स्पीड ऑफ द व्हेकल. ठीक आहे, तर हे तुमचा तिसरा रेजिस्टन्स झाला. तर आता बघा पुढचा पॉइंट आहे टोटल रेजिस्टन्स. आता आपण 3 रेजिस्टन्स स्टडी केले, त्या 3 रेजिस्टन्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा होता तुमचा विंड रेजिस्टन्स, त्यानंतर ग्रेडियंट रेजिस्टन्स, नंतर रोलिंग रेजिस्टन्स. मग टोटल रेजिस्टन्स काय असणार आहे, तर ह्या 3 रेजिस्टन्सची जी काय सम असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, टोटल रेजिस्टन्स. मग बघा आपण कसं म्हणू शकतो, टोटल रेजिस्टन्स टू द मोशन ऑफ द व्हेकल इज अ सम ऑफ विंड, ग्रेडियंट अँड रोलिंग रेजिस्टन्स. त्या 3 रेजिस्टन्सची जी काय बेरीज असणार आहे त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ॲज अ टोटल रेजिस्टन्स. मग एका ग्राफद्वारे जर बघायला गेलं तर ते कशा पद्धतीने येणार आहे बघा, ह्या ग्राफ मध्ये तुम्हाला दिसेल इथं आहे एक्स ऍक्सिस वरती तुमचं व्हेकलचं स्पीड आहे आणि वाय ऍक्सिस वरती तुमचं टोटल रेजिस्टन्स असणार आहे. तर आता आपण 1 बाय 1 बघत जाऊया. रोलिंग रेजिस्टन्सची व्हॅल्यू तुम्हाला दिसेल, तर रोलिंग रेजिस्टन्स काय दाखवतंय, इथंपर्यंत आहे. त्याच्यानंतर ग्रेडियंट रेजिस्टन्स इथं दिसतंय आणि विंड रेजिस्टन्स इथं दिसतंय. समजा आपण एक पर्टिक्युलर स्पीड ऍझ्युम केलं, ओ ए इतका आपण जर व्हेकल स्पीड ऍझ्युम केलं आणि ह्या व्हेकलच्या स्पीडला आपण 3 रेजिस्टन्स बघायला गेलं तर ए टू बी काय रिप्रेझेंट करणार आहे, इट प्रेझेंट रोलिंग रेजिस्टन्स. त्यानंतर बी टू सी काय रिप्रेझेंट करणार आहे, इट रिप्रेझेंट ग्रेडियंट रेजिस्टन्स. आणि त्यानंतर सी टू डी काय रिप्रेझेंट करणार आहे, इट रिप्रेझेंट विंड रेजिस्टन्स. ठीक आहे, मग आता आपण एक एक्झाम्पल म्हणून ओ या स्पीडला ह्या 3ही रेजिस्टन्स बघितले आणि या 3ही रेजिस्टन्सचा जो ग्राफ बघितला तर मग अशा पद्धतीनं तुम्हाला इथं दिसणार आहे टोटल रेजिस्टन्स. ठीक आहे, तर बघा मग जर दुसरं आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतलं, इथं जर आपण घेतलं काय होईल, तर आता या स्पीडला काय होईल बघा, ज्याप्रमाणे आपण डिस्कस केलं की रोलिंग रेजिस्टन्स आणि ग्रेडियंट रेजिस्टन्स हे काय आहेत तुमचे कॉन्स्टंट असणार आहेत. मग स्पीड प्रमाणे तुमचा विंड रेजिस्टन्स मध्ये चेंज होणार आहे आणि विंड रेजिस्टन्स मध्ये चेंज झाल्यामुळे तुमचा टोटल रेजिस्टन्स मध्ये चेंज होणार आहे. तर आपण बघू शकतो की हा जर पॉइंटला बघितला तर इथून इथपर्यंत रिप्रेझेंट करणार आहे रोलिंग रेजिस्टन्स, इथून इथपर्यंत रिप्रेझेंट करणार आहे ग्रेडियंट रेजिस्टन्स आणि इथून इथपर्यंत रिप्रेझेंट करणार आहे विंड रेजिस्टन्स. आणि हा जो काही सगळा असणार आहे तो तुमचा काय असणार आहे, टोटल रेजिस्टन्स असणार आहे अप टू दिस स्पीड. त्या स्पीड पर्यंत तुमचा इतका टोटल रेजिस्टन्स असणार आहे. तर हे 3 आपण वेगवेगळे काय केले, रेजिस्टन्स आपण इथं डिफाईन केलेले आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण पॉइंट आता स्टडी करणार आहोत, ट्रॅक्टिव्ह एफर्ट अँड ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स. ठीक आहे, तर ज्यावेळी आपली व्हेकल मूव्ह होणार आहे तर व्हेकल मूव्ह होत असताना त्यावरती काही व्हेरियस फोर्सेस त्याच्यामध्ये ऍक्ट होणार आहेत आणि जे फोर्स काय करणार आहेत त्या व्हेकलच्या मोशनला अपोज करायचं काम करणार आहेत. मग आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो बघा की व्हेन व्हेकल इज मुव्हिंग along with the road at a uniform speed, then there are various forces opposing the motion of the vehicle. ठीक आहे, मग ते काय करणार आहेत, सगळे फोर्स त्या व्हेकलच्या मोशनला अपोज करणार आहेत, जसं आपण मगाशी सगळ्या गोष्टी स्टडी केल्या त्याप्रमाणे. मग जर
हे सगळे जे काय फोर्स आहेत त्या सगळ्या फोर्स कडून येणारा जो आपण रेजिस्टन्स आहे तो जर एकत्रित केला, त्या सगळ्याची सम केली तर त्याला आपण म्हणणार आहोत इट इज नोन ॲज अ ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स. बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो मग, द सम ऑफ ऑल अपोजिंग रेजिस्टन्स इज नोन ॲज ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स. ठीक आहे, सगळे जे काय अपोजिंग रेजिस्टन्स आहे त्याला जर आपण एकत्रित केलं तर त्याला आपण म्हणणार आहोत ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स. आणि इंजिन जे काय पॉवर प्रोड्यूस करणार आहे तुमच्या व्हेकलला प्रोपेल करण्यासाठी त्याला आपण म्हणणार आहोत इट इज नोन ॲज अ ट्रॅक्टिव्ह एफर्ट. ठीक आहे, मग बघा आपण कसं म्हणणार आहोत, टू प्रोपेल द व्हेकल इंजिन प्रोड्यूस फोर्स इज नोन ॲज अ ट्रॅक्टिव्ह एफर्ट. ठीक आहे, इंजिननं जो काही फोर्स प्रोड्यूस केलेला आहे टू प्रोपेल द व्हेकल त्याला आपण म्हणणार आहोत ट्रॅक्टिव्ह एफर्ट. आता याच्यामध्ये दोन गोष्टी झाल्या, एक ट्रॅक्टिव्ह एफर्ट आणि दुसरा ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स, म्हणजे आपल्या लोड आणि एफर्ट सारखं. मग बघा ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स जर जेवढा आहे तितका जर ट्रॅक्टिव्ह एफर्ट असेल तर तुमची जी काही व्हेकल असणार आहे ती काय करेल, इट विल मेंटेन द कॉन्स्टंट स्पीड. ठीक आहे, तुमच्या व्हेकलचं काय होणार आहे, स्पीड मेंटेन असणार आहे. मग आपण कशा पद्धतीने पहिला पॉईंट म्हणू शकतो बघा, वेन ट्रॅक्टिव्ह एफर्ट इज इक्वल टू ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स. जर ट्रॅक्टिव्ह एफर्ट आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स जर सेम असतील, इक्वल असतील तर तुमच्या व्हेकलचं स्पीड काय होणार आहे, स्पीड ऑफ द व्हेकल इज मेंटेन. ठीक आहे, आता बघा जर ट्रॅक्टिव्ह एफर्ट तुमचा जास्त असेल म्हणजे इंजिन कडून प्रोड्यूस झालेली पॉवर जास्त आहे कुणापेक्षा, ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स पेक्षा, म्हणजे त्या सगळे जे काय अपोज करणारे फोर्स त्याच्यापेक्षा जर तुमच्या इंजिनची पॉवर जास्त असेल तर तुम्ही काय म्हणू शकता की तुमचे व्हेकल काय करणार आहे, व्हेकल विल एक्सेलरेट. म्हणून आपण कसं म्हणू शकतो बघा, when tractive effort is more than the tractive resistance vehicle is accelerate. तुमची व्हेकल काय होईल, एक्सेलरेट होणार आहे. आता जर आपला ट्रॅक्टिव्ह एफर्ट हा कमी असेल ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स पेक्षा तर आपली व्हेकल काय होईल, रिटार्डेशन होईल, डिसअसेलरेट होणार आहे. तर बघा आपण कसं म्हणू शकतो मग, when tractive effort is less than the tractive resistance the vehicle is decelerate. आपली व्हेकल काय होईल, रिटार्डेशन येणार आहे, त्याचा स्पीड आपोआप काय होणार आहे, कमी व्हायला लागणार आहे. ठीक आहे, हे दोन्ही पॅरामीटर आपण बघितले, ट्रॅक्टिव्ह एफर्ट आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स, आणि त्याचे जे काय सिग्निफिकन्स आहे ते देखील आपण स्टडी केले. मग ह्या दोघांना जर डिफाईन करायला गेलं तर कशा पद्धतीने आपण डिफाईन करू शकतो बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण डिफाईन करूया ट्रॅक्टिव्ह एफर्टला. ट्रॅक्टिव्ह एफर्ट द ड्रायव्हिंग फोर्स प्रोड्यूस पॅरलल टू द रोड बिटवीन टायर अँड रोड ड्यू टू द व्हील टॉर्क इज नोन ॲज अ ट्रॅक्टिव्ह एफर्ट. ठीक आहे, इट डिपेंड्स अपॉन the coefficient of friction between tire and road. It varies with the engine speed. ठीक आहे, जो काही ड्रायव्हिंग फोर्स प्रोड्यूस करणार आहे तुमची व्हेकल बिकॉज ऑफ द फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड त्याला आपण काय म्हणणार आहोत, इट इज नोन ॲज अ ट्रॅक्टिव्ह एफर्ट. आणि तो जो कशावरती डिपेंड्स असणार आहे, इट डिपेंड्स अपॉन द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन ऑफ द टायर अँड रोड. ह्या दोन्ही मध्ये जो काही कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन असणार आहे त्याच्यावरती तो डिपेंड्स असणार आहे. आणि हा ट्रॅक्टिव्ह एफर्ट काय होणार आहे, इट व्हॅरीज विथ द इंजिन स्पीड. ज्याप्रमाणे इंजिनचं स्पीड व्हॅरी होणार आहे त्याप्रमाणे तो देखील व्हॅरी होणार आहे. ठीक आहे, हे झालं ट्रॅक्टिव्ह एफर्टच्या बाबतीत. आता आपण डिफाईन करूया ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स. तर बघा ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्सला आपल्याला कशा पद्धतीने डिफाईन करता येईल, इट इज अ टोटल रेजिस्टन्स एन्काउंटर टू व्हेकल मोशन. तर व्हेकलला मोशन घडवून आणण्यासाठी जो काही टोटल रेजिस्टन्स त्याला कव्हर करावा लागतो, एन्काउंटर करावा लागतो, त्या रेजिस्टन्सला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ॲज अ ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स. व्हेकल विल मूव्ह फॉरवर्ड डायरेक्शन ओनली when the tractive effort produced by the engine or the vehicle is a greater than the tractive resistance. मग आपली व्हेकल कधी पुढे जाणार आहे, ज्यावेळी आपला जो काही इंजिन प्रोड्यूस करणारा जो काही ट्रॅक्टिव्ह एफर्ट आहे तो जास्त असेल ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स पेक्षा, त्यावेळी तुमची व्हेकल काय होणार आहे, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये मोशन करणार आहे. आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स जर आपण बघायला गेलं तर ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे कसं आपण बघणार की सगळे रेजिस्टन्सचे आपण ऍडिशन करतो, त्यामुळे कसं येईल बघा ते इक्वेशन, ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स इक्वल्स टू विंड रेजिस्टन्स, ग्रेडियंट रेजिस्टन्स आणि रोलिंग रेजिस्टन्स. या सगळ्यांना एकत्र केल्यानंतर काय येणार आहे, तुमचा ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स येणार आहे. ठीक आहे, हे डेफिनेशनच्या बाबतीत झालं. आता आपण जर व्हेरिएशन स्टडी केलं ट्रॅक्टिव्ह एफर्ट आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्सचं, जर आपण व्हेरिएशन स्टडी केलं विथ रेस्पेक्ट टू द स्पीड, तर बघा आपल्याला कशा पद्धतीने सांगता येईल व्हेरिएशन ऑफ ट्रॅक्टिव्ह एफर्ट अँड टोटल रेजिस्टन्स विथ स्पीड. तर आपण एका ग्राफच्या मदतीने तो स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये काय केलंय बघा की हा एक ग्राफ आहे ज्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस वरती स्पीड आहे आणि वाय ऍक्सिस वरती तुमचा टोटल रेजिस्टन्स आणि ट्रॅक्टिव्ह एफर्ट हे दोन्ही पॅरामीटर याच्यामध्ये असणार आहे. तर आपण वन बाय वन याच्यामध्ये स्टडी करत जाऊया. बघा याच्यामध्ये ए बी सी आणि डी हे जे काही चार कर्व दिसत आहेत ते काय तुमचे चार टोटल रेजिस्टन्सचे कर्व आहेत जे
एकाच टाईपच्या रोडवरती परंतु वेगवेगळ्या ग्रेडियंट वरती प्लॉट केलेले आहेत. म्हणजे रोड कंडिशन तुमची सेम असणार आहे, पण तो जो काय स्लोप असणार आहे, ग्रेडियंट असणार आहे, तो काय आहे, वेगवेगळा असणार आहे. मग आपण म्हणू शकतो बघा, ए, बी, सी आणि डी, दीज आर द 4 टोटल रेजिस्टन्स कर्व फॉर सेम रोड कंडिशन बट डिफरंट ग्रेडियंट. आता जर ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर तुमचा कर्व डी जो असणार आहे तो काय असणार आहे, सगळ्यात हायर ग्रेडियंटचा असणार आहे. तो रोड काय असणार आहे, स्लोप सगळ्यात जास्त असणार आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या टोटल ग्रेडियंटच्या बाबतीत. आता आपण येऊया ट्रॅक्टिव्ह एफर्टच्या बाबतीत. तर याच्यामध्ये बघा, गिअर जे कर्व दिसत आहेत तुम्हाला, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, हे काय रिप्रेझेंट करतात की फर्स्ट गिअरनं, सेकंड गिअर आणि थर्ड गिअरनं प्रोड्यूस केलेलं जे काय ट्रॅक्टिव्ह एफर्ट रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड यांनी प्रोड्यूस केलेलं ट्रॅक्टिव्ह एफर्ट इथं काय करतात, ते प्रोड्यूस करत आहेत. आता बघा, याच्यामध्ये समजा आपण असं कन्सिडर केलं की आपली व्हेकल आता थर्ड गिअर मध्ये आहे आणि ती ए जो काय ग्रेडियंट आहे त्या कर्व वरती ती जात आहे. तर ह्या कर्व साठी जे स्टेबल स्पीड आपल्याला काय दिसणार आहे बघा, हा कर्व आपल्याला दिसतोय, कर्व ए ग्रेडियंट कर्व, आणि तुमचा गिअरचा जो ट्रॅक्टिव्ह एफर्ट कर्व हा. मग हे इंटरसेक्ट कुठं होतात, या पॉइंटला होतात. मग हे जे काय स्पीड असणार आहे, जर ते आपण प्लॉट केलं खाली, ते स्पीड किती होणार आहे, O2P. मग फॉर गिअर नंबर 3 अँड ग्रेडियंट फॉर ग्रेडियंट ए तुमचं जे स्टेबल स्पीड असणार आहे ते किती असणार आहे, OP असणार आहे. मग समजा आपण जर काही कंडिशन मध्ये स्पीड जर आपला इन्क्रीज झालं, म्हणजे O2R आपलं जर स्पीड इन्क्रीज झालं, तर इथे तुम्हाला काय दिसतंय, ह्या स्पीडला तुमचा जो काय रेजिस्टन्स आहे तो काय दिसतोय, ह्या कर्वला जास्त असणार आहे. त्यामुळे तुमचं इमिजिएटली काय होईल, व्हेकल रिटार्डेशन मध्ये येणार आहे आणि या स्पीडला परत ते येणार आहे. त्याच्या उलट जर समजा ट्रॅक्टिव्ह एफर्टची व्हॅल्यू जर जास्त असेल, जर आपलं स्पीड कमी झालं, O2 किंवा आपण स्पीडला आलो, तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय की ट्रॅक्टिव्ह एफर्टची व्हॅल्यू जास्त आहे, आणि ट्रॅक्टिव्ह एफर्टची व्हॅल्यू जास्त असल्यामुळे काय होईल, तुमचं व्हेकल काय होईल, ऍक्सिलरेट होणार आहे आणि ती परत तुमच्या ह्या स्पीडला येण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशा पद्धतीने त्याचा व्हेरिएशन असणार आहे. समजा आता आपण ह्याच कंडिशन मध्ये काय केलं की थर्ड गिअर मध्ये डी ग्रेडियंटला गेलो, तर ग्रेडियंट काय होणार आहे बघा, की ज्यावेळी ए पेक्षा तुमचं बीचा काय असणार आहे, ग्रेडियंट काय असणार आहे, मोर स्टेप असणार आहे, म्हणजे अजून त्याच्यामध्ये काय असणार आहे, स्लोप असणार आहे. मग त्यावेळी जे तुमचं मेंटेन स्पीड जे असणार आहे ते कुठे दिसतंय, O2S, ते अगोदरच दिसते तुमच्या इथे इंटरसेक्शन मध्ये. ठीक आहे, त्यावेळी तुमचं स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे मेंटेन करण्यासाठी, O2S. मग जर आपल्याला कर्व ए आणि बी जर असेल आणि आता आपण कर्व सी कडे शिफ्ट होणार आहोत, तर आपण काय करतो, थर्ड गिअरचा जर आपला कर्व आहे तर कुठंच ह्या सी कर्वला इंटरसेक्ट होत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा की आपण सी जो ग्रेडियंट आहे त्याच्यावरती आपण गिअर नंबर 2 आपल्या व्हेकल मध्ये एंगेज करून आपण ट्रॅव्हल करू शकत नाही. तर त्याच्यामध्ये काय इंडिकेट करतंय की जी टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ट्रॅक्टिव्ह एफर्ट जो आहे तो काय आहे, खूप कमी आहे कुणापेक्षा, जो काय टोटल रेजिस्टन्स आहे त्यापेक्षा. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, गिअर नंबर 3 कडून गिअर नंबर 2 कडे आपल्याला शिफ्ट व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला ही ट्रॅक्टिव्ह एफर्टची कॅरेक्टरिस्टिक्स मिळणार आहे. मग इथे इंटरसेक्ट झाल्यानंतर तुम्हाला जे काय असेल ते स्टेबल स्पीड मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला कर्व डी क्लाइंब करायचं असेल तर तुम्हाला गिअर नंबर फर्स्ट काय करावा लागणार आहे, एंगेज करावा लागणार आहे. तर हे त्याचं सगळं डिस्कशन झालं. मग याच्यावरून बघा काय पद्धतीने आपण कन्क्लुजन काढू शकतो की ज्या ठिकाणी आपल्याला हायर टॉर्कची रिक्वायरमेंट आहे, जसं की इनिशियल पोझिशनला असेल, स्टार्टिंग पोझिशनला असेल, किंवा एखादा मोठा हिल एरिया क्लाइंब करायचा असेल, नाव देन यू हॅव टू एंगेज युअर गिअर नंबर फर्स्ट. तेव्हा आपल्याला पहिला गिअर एंगेज करावा लागणार आहे. ठीक आहे, मग एकदा आपली व्हेकल मोशन मध्ये आली, मोशन मध्ये आल्यानंतर त्याला टॉर्क पेक्षा स्पीड मेंटेन करण्याची गरज असते, मग आपण आपला गिअर नंबर 2 एंगेज करू शकतो. मग गिअर नंबर 2 मध्ये काय असणार आहे, मॉडरेट स्पीड आणि मॉडरेट टॉर्क. एकदा आपण ती कंडिशन ओव्हरकम करून पुढे आलो, आपल्याला जास्त स्पीडची गरज असेल तर आपण काय करणार आहे, पुन्हा मग आपण आपला जो काय हायर गिअर आहे ते एंगेज करणार आहोत, जे या केसमध्ये काय आहे, तुमचा गिअर नंबर 3 असणार आहे. तर अशा पद्धतीनं तुमचं व्हेरिएशन असणार आहे, व्हेरिएशन ऑफ ट्रॅक्टिव्ह एफर्ट अँड टोटल रेजिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू स्पीड, हे व्हेरिएशन असणार आहे. ठीक आहे, तर आता ह्या टर्मवरून, ठीक आहे, ट्रॅक्टिव्ह एफर्ट आणि टोटल रेजिस्टन्स ह्या सगळ्या टर्म वरून जर आपण गिअर बॉक्सची जर आता नीड जर डिफाईन करायला गेलं, ठीक आहे, मगाशी आपण सिंपल लँग्वेज मध्ये डिफाईन केलं होतं, आता गिअर बॉक्सची आपल्याला जी नीड आहे किंवा त्याचं जे काय सिग्निफिकन्स आहे ते आपण जर फंक्शन आहे ते आपण जर ट्रॅक्टिव्ह एफर्ट आणि टोटल रेजिस्टन्सच्या फॉर्म मध्ये बघायला गेलं तर ते कशा पद्धतीने येणार आहे बघा. त्यामध्ये पहिला पॉईंट येईल, वेन व्हेकल मूव्स टोटल रेजिस्टन्स ऑन द व्हेकल डू नॉट
रिमेन्स कॉन्स्टंट बट इट्स व्हॅरी विथ द स्पीड. म्हणजे आपण काय सांगू शकतो, व्हेकल वरती जो काही टोटल रेजिस्टन्स असणार आहे तो कॉन्स्टंट असणार आहे. ज्या पद्धतीने स्पीड चेंज होत जाईल त्याप्रमाणे तो जो काही टोटल रेजिस्टन्स आहे तो चेंज होत जाणार आहे. म्हणजेच आपल्याला जर आपली व्हेकल प्रोपेल करायची असेल तर आपला जो काही ट्रॅक्टिव्ह एफर्ट आहे तो देखील आपल्याला काय करायला पाहिजे, टोटल रेजिस्टन्स प्रमाणे व्हेरिएशन करायला पाहिजे. मग आपण कसं म्हणू शकतो, टू ऍडव्हान्स और प्रोपेल द व्हेकल इंजिन मस्ट व्हॅरी द ट्रॅक्टिव्ह एफर्ट विथ द व्हेरिएशन ऑफ द टोटल रेजिस्टन्स. ज्याप्रमाणे टोटल रेजिस्टन्सचं व्हेरिएशन होणार आहे त्याप्रमाणे इंजिनला देखील तुमच्या ट्रॅक्टिव्ह एफर्टचं व्हेरिएशन करायला पाहिजे. मग त्याप्रमाणे आपण कसं म्हणू शकतो की ज्यावेळी ट्रॅक्टिव्ह एफर्ट जो जास्त झाला ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स पेक्षा तर आपली व्हेकल काय होईल, ऍक्सलरेट होईल. कमी झाला तर रिटार्डेशन होईल आणि इक्वल असला तर तुमचं व्हेकलचं स्पीड काय होणार आहे, मेंटेन राहणार आहे. तर बघा आपण म्हणू शकतो इफ ट्रॅक्टिव्ह एफर्ट इज एक्सिडिंग द सम ऑफ ऑल द रेजिस्टन्स देन एक्सेस ड्रायव्हिंग फोर्स विल एक्सलरेट द व्हेकल. If tractive effort is less than the sum of all the resistance, then excess resistance will decelerate the vehicle. Therefore, to overcome the variation of resistance and tractive effort, vehicle must various speed. Therefore, to overcome the variation of resistance and tractive effort of the vehicle at various speed, transmission system is necessary. ह्या दोन्ही मध्ये व्हेरिएशन करण्यासाठी आपल्याला ट्रान्समिशन सिस्टमची काय असते, गरज असणार आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण तुमचे जे काय पॉइंट्स आहेत, गिअरबॉक्सचं फंक्शन काय, कोणकोणते रेजिस्टन्स व्हेकल वरती ऍक्ट होत असतात, त्याचबरोबर त्याच्यानंतर ट्रॅक्टिव्ह एफर्ट म्हणजे काय, ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे काय, हे सगळे पॉईंट डिस्कस केले. त्याचबरोबर आपण त्याचं व्हेरिएशन देखील स्टडी केलं. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.